नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पाहूया या घडीची ठळक घडामोड. रायगडच्या एका तरी आमदारांनी जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचवला. स्मार्ट मीटर व वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित. आमदार अनिकेत तटकरे यांचा ग्राहकांना दिलासा. ग्रामीण तसेच शहरी भागात बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे अनेक ग्राहकांना अपेक्षापेक्षा वाढीव वीज बिल येत असल्याची तक्रार सातत्याने समोर येत असल्याचा मुद्दा आमदार अनिकेत तटकरे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. बिलाची अंतिम मुदत संपताच तातडीने वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राहकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामीण भागात नवीन डीपी बसवणे, जीर्ण झालेले वीज खांब तसेच जुन्या वीज तारा बदलण्यासाठी अपुरी निधी उपलब्ध असल्याचा मुद्दा मांडला. जुन्या वीज यंत्रणे एकदाचा सर्वकष नूतनीकरण केल्यास वारंवार डीपी नादुरुस्त होण्याच्या समस्या कमी होतील. तसेच डीपी आणि महावितरण देखभाल दुरुस्तीसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली. यावर उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. सभापती महोदय, आपण आज पाहायला गेलं तर 60-70 वर्षापूर्वीपासूनची इन्फ्रा लाईन आता आपण स्मार्ट मीटर्स कंपल्सरी केलेत. खरं तर स्मार्ट मीटर्स आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागात शहरी भागात बदलायला सुद्धा सुरू केलेत. मात्र ज्या ठिकाणी डिफॉल्ट मीटर आहेत आमच्या ग्राहकांनी तिथे तक्रारी करून वारंवार त्याच्यात बदल आपण करत नाही आणि मग त्यांना वाढीव बिलं सभापती महोदय येतात. आता आमच्याकडचं असं उदाहरण आहे की आधी ज्यांना बिल 3-4 हजार रुपये यायचं, आता स्मार्ट मीटर लावले, तक्रारी त्यांनी आमच्या ग्राहकांनी केल्या, 84,000 रुपये मंत्री महोदय त्यांना बिल आलंय. ते सांगतायत की बाबा ह्याच्यामध्ये लिकेज आहे, लाईन लिकेज आहे. अशा वेळेस या बाबतीतलं अधिकाऱ्यांवर काही आपण ठराविक अंकुश ठेवून काही निर्णय घेणार का? कारण आता आपण ड्यू डेट संपली की ऑटोमॅटिक आपण वीज कनेक्शन कापून टाकतो. कारण एकतर शेवटच्या दिवशी आपण बिल वितरण करतो आणि त्याच्यात किंवा अलीकडे पलीकडे करतो. बऱ्याच वेळेला ग्राहकांना ती ड्यू डेट समजत सुद्धा नाही आणि परत त्यांना ते कार्यान्वित करण्यासाठी परत शुल्क भरावं लागतो. त्यामुळे तो शुल्क सुद्धा थोडासा आपण माफ करावा अशी माझी विनंती राहील. तसं काय आपण हे शुल्क जो म्हणजे कनेक्शनसाठी करावा लागतो त्याच्या बाबतीत काय आपण निर्णय घेणार का? आणि दुसरं, आता एखादा नवीन डीपी टाकायचा असेल किंवा लाईन दुरुस्ती करायची असेल तर आम्हाला लोकप्रतिनिधींना आपल्या डिपार्टमेंटमधनं सांगितलं जातं की आपण जिल्हा नियोजनमधनं पैसे टाका. खरं तर रिपेअर आणि मेंटेनन्सची स्कीम मान्य मंत्री महोदय आपण मध्ये आणली, पण मला असं समजलं की निधी नसल्यामुळे त्याच्यातले प्रस्ताव मंजूर होत नाही. माझी आपल्याला विनंती राहील की वारंवार जे काही जुने पोल आहेत किंवा कंडक्टर्स आहेत हे बदलण्याकरता आपण जसं इन्फ्रा 1 इन्फ्रा 2 ची योजना आणली होती तशी इन्फ्रा 3 ची योजना आणून जिथे तिथे 50 वर्ष किंवा 40 वर्षापेक्षा आधी कालखंड जुने कंडक्टर्स आहेत, लाईन्स आहेत, ते एकदाच बदलून टाकायला मग वारंवार हा असा प्रश्न येणार नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय शासन धोरण किंवा नियोजन करणार का, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल काही ग्राहकांना आलं असं सांगितलं, परंतु सभापती महोदय स्मार्ट मीटर मुळे आपण किती वीज कुठल्या वेळेत वापरली हे त्या ग्राहकाला कळत असतं आणि टाइम ऑफ डे नुसार आपण तो बिल आकारण्यात येतं. त्यामुळे दिवसा वापर केला असेल तर उलट त्यांना कमी दराने ती वीज मिळत असते. त्यामुळे स्मार्ट मीटर लावून जर वाढीव बिल आलं तर हे म्हणणं चुकीचं राहणार आहे. तरी देखील आपण एखाद 2 उदाहरणं जर दिली तर ते कशामुळे त्याचं आपण तपासून काय अडचण आहे ते तपासून घेण्यात येईल सभापती महोदय. त्याचबरोबर आपण डीपी उपलब्ध होत नाहीत असं सांगितलं की जिल्हा नियोजनमधून, तर आपण निरंतर योजनेअंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण नवीन डीपी देतोय आणि अतिरिक्त लागत असतील तर जिल्हा नियोजन समितीमधून घेण्याचा सुद्धा आपल्याला तरतूद आहे. त्यामुळे तिथे आपण घेऊ शकता. आणि रिपेअर आणि तिथला स्थानिक जिल्ह्याचा निधी आहे, तो जिल्ह्यातला निधी आम्हाला MSCB साठी वापरणं
हे काही योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे त्याकरता रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये जी काही योजना आपण आणली होती किंवा इन्फ्रा 1 इन्फ्रा 2ची योजना आणली होती तशाच प्रकारची योजना परत आपण जर आणली तर मला वाटतं मग अधिक सक्षमीकरण या बाबतीतलं आपल्याला करता येईल. मग जिल्हा नियोजनवर त्याचा ताण येणार नाही अशीच माझी विनंती आहे. सभापती महोदय, दरवर्षी आपण प्रत्येक जिल्ह्याला रिपेअर अँड मेंटेनन्स साठी निधी देत असतो आणि दरवर्षी तो निधी वाढवून आपण देत असतो आणि डीपी साठी सुद्धा आपण निरंतर योजनेअंतर्गत, आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा यावर्षी निरंतर मधून आपण 400 डीपी आपल्या जिल्ह्यासाठी दिलेले, तर अतिरिक्त लागत असतील तर ते आपण डीपीसीतून घेऊ शकतो. आणि दरवर्षी देखभाल दुरुस्तीला आपण राज्यामध्ये देखभाल दुरुस्तीसाठी निधी ठेवलेला असतो. या वर्षी 26-27 ला आपण 2000 कोटी रुपयाचा देखभाल दुरुस्तीसाठी निधी ठेवलेला आहे. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.